सिल्लोड कन्नड हायवेवरती हस्ता या गावाच्या पुढं सुरू होणाऱ्या कन्नडच्या घाटामधल्या पहिल्या नागमोडी टनावर नमकने मिठाने भरलेला फुल्ली लोडेड 16 चाकी ट्रक हा 50 ते 60 फूट खोल दरीमध्ये कोसळला। नागमोडी टनावर चालकाचा नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याचे कळते। या संदर्भात पहा आमच्या प्रतिनिधीचा हा स्पेशल रिपोर्ट। जालनाकडून कन्नडकडे काल सिल्लोड कन्नड हायवेवर घाटामध्ये हस्ताच्या पुढे जे नागमोडी टन आहे त्या ठिकाणी जालना शहराकडून कन्नडकडे नमकची गाडी घेऊन जाणारी जवळपास 16 टायरची मोठी ट्रक ही टन न काढल्यामुळे आणि रस्त्याची रुंदी त्या टनची रुंदी कमी असल्यामुळे ती गाडी अक्षरशः खोल खड्ड्यामध्ये गेली आणि त्याच्यामध्ये जे ड्रायव्हर होता त्याचा जीव थोडक्यात वाचला। गाडीमध्ये खूप प्रमाणामध्ये नमक लोडेड केलेला होता आणि जास्त लोड असल्यामुळे ती गाडी त्या नागमोडी टनातून कटू शकली नाही आणि प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे की या ठिकाणी समोरून एक मोटरसायकल आली होती, त्या मोटरसायकलीचं टन कटलं नसल्यामुळं तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता की गाडी जवळपास 50 ते 60 फूट खोल दरीमध्ये कोसळली। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार फक्त नुसती एक मोटरसायकल आल्यामुळं त्या मोठ्या गाडीचं टन कटू शकलं नाही आणि नेहमी या टनमध्ये विविध प्रकारचे लहान मोठे अपघात होत असतात, परंतु हा जो अपघात आहे हा भयंकर अपघात होता। गाडीमध्ये फक्त ड्रायव्हर असल्यामुळे त्याने कसेबसे आपले प्राण वाचवले, परंतु त्याची रुंदी वाढली पाहिजे की नाही पाहिजे तुम्ही स्वतः जनतेने डिसाईड करावा। सार्वजनिक बांधकाम विभागाने याच्याकडे लक्ष द्यायला हवे की इतका मोठा नॅशनल हायवे आहे, सिल्लोड कन्नड हायवे आहे, ही गाडी येते आहे जालन्याकडून आणि फक्त या ठिकाणी म्हणजे जर समोरून एक मोटरसायकल आली तर 16 टायरची गाडी कशा प्रकारे टन मोडू शकते हा एक प्रश्न आहे। आणि याच्या संदर्भात जनतेमध्ये एका प्रकारचा रोष आहे की या रस्त्याची खास करून घाटामधला जे रस्ता आहे, घाटामधल्या रस्त्याची रुंदी वाढली पाहिजे। रस्ता तर बऱ्यापैकी त्याची किस्मत उजळली आहे, त्याचे भाग्य उजळले आहे की रस्ता अनेक वर्षानंतर शेवटी बनलाच, परंतु घाटामध्ये जे नागमोडी टन आहे, अवघड टन आहे, या ठिकाणी याची रुंदी वाढली पाहिजे अशी जनतेमधून एक आवाज उठवला जातो आहे। आता मी आमच्या वाचकांना दाखवू इच्छितो की ही गाडी प्रत्यक्षात 50 ते 60 फूट खोल दरीमध्ये कोसळली गेली आणि याच्यामध्ये फुल्ली लोडेड नमक होता। नमकची गाडी फुल होती, फक्त एका मोटरसायकली समोर आल्यामुळे त्याच्याकडून टन कटलं गेला नाही, ते पूर्णपणे ड्रायव्हरला ते वळवता आली नाही। याच्यामध्ये ड्रायव्हरची चूक आहे की नाही ते गाडीचं क्लिअरिफिकेशन नंतर होईल, परंतु जागेच्या रुंदीमुळे प्रत्यक्षात पाहताना असं वाटतं की हा अपघात जागेच्या रुंदीमुळे घडला आहे। त्याच्यामुळे CTV मराठी मार्फत आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करतो आहे की लवकरात लवकर या रस्त्याची खास करून कन्नडच्या घाटामधले जे नागमोडी टन आहे यांची रुंदी वाढली पाहिजे।